भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या शस्त्रबंदी झाली असली तरी सुद्धा ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाहीये। भारतीय हवाई दलाने ट्विट करून ऑपरेशन सुरू असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तर दुसरीकडे पाकिस्तानने भारताने ब्रह्मोस हल्ला केल्याचा दावा केलेला आहे। याला लष्कराची अजून पुष्टी मिळाली नसली तरी सुद्धा नेते मात्र वक्तव्य करताना दिसत आहेत। तर आपण बघूया ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमकं काय साध्य झालेलं आहे। दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत आपण। त्यानंतर राजकीय हेतू आपण पाणी जो करार होता तो आपण स्थगित केलाय। सिंधू पाणी करार आपण स्थगित केलाय। त्यानंतर पाकिस्तानमध्ये आतमध्ये शिरून आपण ज्या पद्धतीने भारताकडून वक्तव्य करण्यात आलं होतं, पंतप्रधान मोदींकडून वक्तव्य करण्यात आलं होतं, आतमध्ये घुसून आपण मारलेलं आहे। दरम्यान ऑपरेशन सिंदूर मागची 3 मुख्य उद्दिष्ट आपण बघतोय भारताने जी साध्य केलेली आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुन चुन के मारेंगे असं सांगितलेलं होतं। यामध्ये बहावलपूर आहे, मुरिदके आहे आणि मुझफ्फराबादमधील दहशतवादी तळांवरती हल्ले करून भारताने मोदींचं वक्तव्य सिद्ध करून दाखवलेलं आहे। तर अगदी सीमेपलीकडे पोचला जाणारा हा जो दहशतवाद आहे, जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगित करणार असं भारताने अगदी ठामपणे जाहीर केलेलं आहे। दरम्यान शनिवारी शस्त्रबंदीची घोषणा झाल्यानंतर सुद्धा सिंधू जल करार हा स्थगितच राहणार असं भारताने जाहीर केलेलं आहे। आणि यावेळेला भारत केवळ पीओकेवरती हल्ले करून थांबलेला नाहीये, तर थेट पाकिस्तानात आतमध्ये शिरून आपण भीषण हल्ले केलेले आहेत। त्यामुळे घर में घुस के मारेंगे हे जे भारताने बोलून दाखवलंय ते अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे।